So last lecture discussed the meaning, definitions and objectives. Today's lecture discuss the investment of fund, investment decisions. So first one is इन्व्हेस्टमेंट ऑफ फंड, इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स. जो इन्व्हेस्टमेंट आहे, जो फंड आहे, ते काय करतात, इन्व्हेस्टमेंट करतात, त्याची डिसिजन घेतात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. त्यामध्ये डिसिजन दॅट इज दी टेकन बाय दी फायनान्स मॅनेजर्स इज अबाउट दी इन्व्हेस्टमेंट ऑफ फंड. ज्यावेळेस जो इन्व्हेस्टमेंट आहे तो जो फंड आहे तो इन्व्हेस्टमेंट करण्याचा डिसिजन कोण घेत असतं, तर फायनान्स मॅनेजर्स घेत असतो. Resources at the command of the firm are always scarce and there are several demands on the same. It is therefore necessary for the finance managers to provide a framework for taking appropriate decisions. Investing decisions as normally related to the following areas. त्यामध्ये बघा, इन्व्हेस्टमेंट डिसिजन मध्ये फर्स्ट वन इज अ फिक्स ऍसेट. जी फिक्स ऍसेट आहे त्यामध्ये जो फंड आहे तो काय करतात, इन्व्हेस्टमेंट करतात. इन्व्हेस्टमेंट ऑफ फंड, इन्व्हेस्टमेंट ऑफ फंड, इन्व्हेस्टमेंट ऑफ फंड, इन्व्हेस्टमेंट ऑफ फंड. त्यामध्ये इन्व्हेस्ट जो फंड आहे तो कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, तर फिक्स ऍसेट. त्यानंतर फिक्स ऍसेट कोणकोणते आहे, फिक्स ऍसेट नंतर वर्किंग कॅपिटल, आफ्टर दॅट डिव्हिडंड डिसिजन. दिस इज अ इन्व्हेस्टमेंट फंड. त्यामध्ये फर्स्ट वन इज अ फिक्स ऍसेट. फिक्स ऍसेट मध्ये इन्व्हेस्टमेंट इन फिक्स ऍसेट इज मेड विथ अ लॉंग टर्म perspective and the main objective behind the decision is to enhance the earning capacity. त्यामध्ये बघा, जो इन्व्हेस्टमेंट जो फंड आहे तो फंड फिक्स ऍसेट मध्ये ते इन्व्हेस्टमेंट करतात, कारण इन फ्युचरच्या दृष्टिकोनातून जो फिक्स ऍसेट मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्यांना जे अर्निंग कॅपॅसिटी आहे ती काय होते, इन्हान्स होते, वाढते. त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट इज फिक्स ऍसेट also called capital budget decisions are normally irreversible and involving heavy amount. ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट ही फिक्स ऍसेट मध्ये जो फंड आहे तो इन्व्हेस्ट केला जातो, त्यामध्ये कॅपिटल बजेटिंग, जे कॅपिटल बजेट आहे, इयरली जे बजेट आहे कॅपिटलचं, नॉर्मली इरिसिवेबल अँड इन्व्हॉल्व हेवी अमाऊंट. त्यामध्ये ते कॅपिटल बजेट मध्ये जास्तीत जास्त अमाऊंट इन्व्हेस्ट करतात आणि जी फिक्स ऍसेट आहे त्यासाठी जास्तीत जास्त अमाऊंट इन्व्हेस्ट करावे लागते. त्यामुळे काय होत आहे, इन फ्युचर जाऊन त्यांना जे प्रॉफिट आहे, जी अर्निंग कॅपॅसिटी आहे ती काय होते, वाढते. नेक्स्ट वन वर्किंग कॅपिटल. नेक्स्ट वन वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल बघा, वर्किंग कॅपिटल मीन्स, वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, तर वर्किंग कॅपिटल मध्ये काय केलं जातं, तर रिक्वायर डे टू डे ट्रान्झॅक्शन्स बिझनेस ऑर्गनायझेशन्स. वर्किंग कॅपिटल मध्ये काय केलं जातं, तर वर्किंग कॅपिटल इज अ रिक्वायर फॉर द डे टू डे रिक्वायरमेंट ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. जे रिक्वायरमेंट असतं डे टू डे त्यामध्ये रिक्वायरमेंट असते, ते काय त्यामध्ये ते काय केलं जातं, नोंद केली जाते वर्किंग कॅपिटल मध्ये. इट इज डिफाईन्ड ऍज द एक्सेस ऑफ करंट ऍसेट ओव्हर करंट लायबिलिटी. त्यामध्ये मग कोणकोणते असतात, करंट ऍसेट असतात, करंट लायबिलिटी असतात. करंट ऍसेट आर बेसिकली क्रिएट विथ इनिशिएशन्स टू कन्वर्ट देम into cash or other current asset within a period of 1 year. तर करंट ऍसेट मीन्स कोणती, कॅश आहे किंवा ऑदर आहे. कॅश मध्ये ऑदर आहे. 1 इयर साठी जी ऍसेट आहे ती काय आहे, तर करंट ऍसेट आहे.
while current liability are the liabilities which are expected to mature within a period of 1 year and paid either from existing current asset or by creating new current liabilities. Existing current asset, जी current asset आहे ती काय करायची existing or by creating new current liability किंवा ते काय करतात जी न्यू करंट लायबिलिटी आहे ते काय करतात क्रिएट करतात. फायनान्स मॅनेजर्स हॅज टू टेक डिसिजन्स, ज्यावेळेस फायनान्स मॅनेजर्स डिसिजन घेतात रिगार्डिंग द अमाउंट ऑफ फंड्स टू बी इन्व्हेस्टेड इन द वर्किंग कॅपिटल. जी अमाउंट आहे फंडची ती काय करायची वर्किंग कॅपिटल मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. ओके, he has to ensure that there is neither excess working capital nor shortage of the same. For this, he has to take survival decisions like how much inventory is to be kept, how much credit is to be allowed to customer. It is he also has to prepare the estimate of working capital and arrange for the same across various source. This is a working capital. Next one is a dividend decisions. Dividend decisions मध्ये बघा जे डिव्हिडंड आहे जो लाभांश आहे डिव्हिडंड डिसिजन, डिव्हिडंड पॉलिसी त्यामध्ये बघा अनदर मेजर एरिया ऑफ डिसिजन्स. थर्ड वन इज डिव्हिडंड डिसिजन. Dividend decisions. डिव्हिजन डिसिजन्स त्यामध्ये बघा डिव्हिजन डिसिजन मध्ये another major area of decisions making by finance managers is known as the dividend decisions. Dividends are paid out of divisible profit of a company. These profit can either be retained as reserve or distributed as dividend to the shareholder. A finance manager has to comply with the legal provisions and consider the financial aspect also. Though there is no legal restrictions on the rate of dividend, there are several considerations which are to be compliant with before dividend decisions are taken. So the first one is cash flow positions. डिव्हिडंड डिसिजन मध्ये कोणकोणती पोझिशन्स आहे त्यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलंय अनदर मेजर एरिया ऑफ डिसिजन मेकिंग. जो फायनान्स मॅनेजरचा दुसरा मेजर एरिया आहे तो कोणता आहे डिव्हिडंड डिसिजन्स. ओके, त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं इज नोन एज डिव्हिडंड डिसिजन. डिव्हिडंड आर पेड out of divisible profit of a company. This profit can either be retained as reserve or distributed as dividend to the shareholder. डिव्हिडंड काय करतात ते दिस प्रॉफिट कॅन आयदर रिटेन ऍज रिझर्व करून ठेवतात किंवा त्याचे जे डिस्ट्रीब्यूट आहे ते कशात करतात शेअर होल्डर मध्ये. ओके, अ फायनान्स मॅनेजर हॅज टू कंप्लीट विथ द लीगल प्रोव्हिजन्स अँड कन्सिडर द financial aspect also. Thought there is no legal restrictions on the rate of dividend. There are several considerations which are to be compliant with before dividend decisions areas taken. कोणकोणत्या एरियामध्ये डिव्हिडंड डिसिजन केला जातो बघा कॅश फ्लो पोझिशन्स. जी कॅश फ्लो पोझिशन्स आहे त्यामध्ये सेकंड वन कॅपिटल स्ट्रक्चर्स प्लॅनिंग. Second one, capital structures planning. Shareholder expectations. ज्या शेअरहोल्डरच्या एक्सपेक्टेशन्स आहे त्यानुसार तो डिव्हिडंड काय केला जातो त्याच्या ज्या पॉलिसीज आहे डिसिजन्स आहेत त्या डिव्हिडंडचं डिस्ट्रीब्यूट केलं जातं. There should be a balance between liberal and conservative dividend policies. Reactions of the shareholder are also to be considered. Similarly, the likely impact of the prices of the shares is also to be taken into considerations. Second, a finance manager must also decisions
about the declarations of bonus shares as a policy of the company. Since the dividend decisions have long-term implications, utmost care must be taken. Several considerations like cash flow positions, capital structures planning, shareholder expectations are to be taken into consideration before finalizing the dividend policy. So first one is a major objective, goals of financial management. मेजर आता बघा आपण काल ऑब्जेक्टिव्ह बघितले आहेत. आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला तर मेजर ऑब्जेक्टिव्ह मध्ये गोल ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट आणि मॅक्झिमायझेशन ऑफ प्रॉफिट. जो प्रॉफिट आहे ऑर्गनायझेशनचा तो काय करायचा, मॅक्झिमाइज करायचा, इन्क्रीज करायचा, त्यामध्ये इनहान्स करायचं. ओके, मॅक्झिमायझेशन ऑफ प्रॉफिट, wealth maximization. This is a major objective of financial management. Okay, first one is a maximization of profit. त्यामध्ये major objective goals of financial management. Next topic, major objective goals of financial management. Goals of financial management. Financial management. So major objective and goals of financial management. First one is the major objective goals of financial management means keeping in mind various area of important of financial management. फायनान्शियल मॅनेजमेंटचा काही एरिया खूप महत्वाचा आहे. त्यामध्ये कोणता आहे, फायनान्शियल मॅनेजर हॅज टेकन न्यूमरस डिसिजन as seen above regarding this. It is therefore necessary to understand the goal of financial decision making. This goal can be, first one is the maximization of profit. First goal, maximization of profit. Maximization of profit. Maximization of profit. So any commercial organization is established for profit. Therefore, maximization of profit is considered to be the primary goal of financial management. To be the primary goal of financial management. This goal advances that when there is any issue of decision making, the objective which will maximize the profit should be selected. Maximization of profit means any commercial organization मध्ये एक मिनिट त्यामध्ये बघा, any commercial organization is established for profit. Therefore, maximization of profit is considered to be the primary goal of financial management. Financial management हे काय आहे तर प्रायमरी गोल आहे. त्यामध्ये these goals advocates that when there is any issue of decision making, the objectives which will maximize the profit should be selected. The profit is measured according to accepted accounting principles. The argument in favor of this objective is that the profit is parameters for measuring performance of business organization and hence profit maximizations. Okay, major objective goals, major objective मध्ये maximization of profit and wealth maximizations. This is a आजचं लेक्चर आपलं झालेलं आहे. रिमेनिंग पार्ट आपण